उद्यापासून हे पावसाळी अधिवेशन सुरू होते आणि त्या पार्श्वभूमीवर आज चहापानाच्या बैठकीवर जे आहे ते बहिष्कार घातलेला आहे विरोधी पक्षांनी। अनेक मुद्दे आहेत प्रामुख्याने जे कदाचित वादळी ठरू शकतात। त्यामध्ये खडसेंना मिळालेली क्लीन चिट असेल, कोपर्डी बलात्कार प्रकरण असेल, त्यासोबतच मंत्रिमंडळ विस्तार, हे सगळे मुद्दे जे आहेत त्यावरून आता सरकारवर निशाणा साधण्यात येतोय। या सरकारमधल्या मंत्र्यांमध्ये विसंवाद आहे आणि ते मंत्री ट्विटरवरून एकमेकांशी बोलतात असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला। सरकारमधील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अनुपस्थितीतलं हे पहिलंच अधिवेशन आहे, त्यामुळे फडणवीसांसोबतच इतर मंत्र्यांचीही यावेळी कसोटी लागणार आहे। याशिवाय विधान परिषदेत नारायण राणेंची एंट्री ही सरकारची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह आहेत। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काँग्रेस राष्ट्रवादीची एकत्र पत्रकार परिषद झाली। यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर टीका केली। आणि या पूर्वसंध्येला या पत्रकार परिषदेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेमके कोणकोणते मुद्दे मांडलेले आहेत बघूया। आज मंत्र्यांमधला विसंवाद काय? आता ट्विटरवर सरकार चालतंय, मुख्यमंत्री मंत्री ट्विटरवर बोलतात। म्हणजे मला असं वाटतं की एवढा विसंवाद, एकामेकाच्या विषयी एवढी अनस्था राज्याच्या स्थापनेपासून आम्ही कधी पाहिली नाही। बरं, दोन पक्षाचं सरकार म्हणून दोन्ही पक्षातला ऑलबेल आहे तसंही नाही आहे, पण एकाच पक्षातले मंत्र्यांमध्ये गोंधळ आहे। विचित्र असं घटना घडतात राज्यामध्ये आणि त्यामुळे एकतर मुख्यमंत्र्यांचा स्वतःच्या मंत्र्यावर अंकुश नाही। कोपर्डी येथे कर्जत तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यात झालेली जी घटना ही मानवतेला काळिमा फासणारी घटना होती आणि म्हणून स्वतंत्र गृहमंत्रीपद या राज्याला असावं ही जी आमची मागणी होती। कारण एवढी मोठी घटना घडल्यानंतर ताबडतोबीनं गृहमंत्र्यांनी जायला पाहिजे होतं। याची नैतिक जबाबदारी या घटनेकडे दुर्लक्ष करण्याची राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे अशी या निमित्तानं आमची मागणी आहे। आणि या सरकारच्या अनास्थेबद्दलचा, सरकारच्या या संपूर्ण निष्क्रियतेबद्दलचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। मंत्रिमंडळाचा जो आता विस्तार झाला तो खरं म्हणजे भ्रष्टाचाराचा विस्तार झाला असं म्हटलं हरकत नाही। उद्याच्या सभागृहामध्ये अशा कलंकित मंत्र्यांच्या उपस्थितीत कसं सभागृह चालेल, या सार्वभौम सभागृहाची प्रतिष्ठा, परंपरा धुळीला मिळवण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे आणि म्हणून ताबडतोब त्यांनी या भ्रष्ट मंत्र्यांना एक तर बडतर्फ केलं पाहिजे। एकनाथ खडसेंना आता क्लीन चिट दिली एसीबीने, त्यात काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, कारण पुण्याच्या भाजपाच्या मेळाव्यामध्येच त्यांनी स्पष्टपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं खडसेंचा काही दोष नाही।